श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चैतन्य शाश्वत शांतो व्योमातीत निरंजन बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1301व्या भागाचे मी पठण करीत आहे। आज कार्तिक शुद्ध चतुर्थी शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ शाखा क्रमांक 2 महिला विभाग अहमदनगर 19 जून 1988 या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेला हा संदेश। गुरुदेव म्हणतात, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज मी आपल्या नवीन सत्संगाला आशीर्वाद देत आहे। सर्व महिलांनी एकत्र येऊन सत्संगाची कल्पना काढली हे अतिशय छान आहे। आज ठिकठिकाणी हे सत्संग स्थापन करण्याच्या पाठीमागे मूळ हेतू काय आहे, तर ठिकठिकाणी संस्था स्थापन करण्याकरिता एकदा संस्था म्हटलं की त्यात कर्तव्याची भावना आली आणि कर्तव्य किंवा भावना ही माणसामध्ये विचार घडवते। तुम्ही सर्व नगर सत्संगाच्या महिलांनी एकत्र येऊन ही जी आपण कल्पना निर्माण केलेली आहे याचा मला अतिशय आनंद आहे। वास्तविक पाहता या गोष्टी यापूर्वीच घडायला पाहिजे होत्या, पण काही ईश्वरी इच्छा असतात आणि काही गोष्टींना विलंब लागतो। पण आता विलंब जरी झाला असला तरी जोमाने पुढे जाणे हे आपल्याला अगदी शक्य आहे। तेव्हा तुम्ही या सत्संगातून काय करायचं, तर ईश्वरी ही शक्ती मान्य करायची, ईश्वराविषयी प्रेम उत्पन्न करणं, ईश्वराविषयी आपल्या मनामध्ये भाव उत्पन्न करणं, ह्या गोष्टी तुम्ही जर करायला लागलात तर ईश्वर ही चीज अशी आहे की जसं पाणी तसा धबधबा एका ठिकाणी पडला तर ते साधारण उतरत्या बाजूला वाहायला लागतं। ते उतरत्या बाजूला वाहतं याचाच अर्थ असा होतो की त्याला एक प्रकारचा जीव निर्माण होतो। तसं ईश्वराविषयी आपल्या मनामध्ये जर भावना उत्पन्न झाली तर आपला अहंकार कमी होतो आणि ईश्वर ही चीज अशा पद्धतीची आहे, आपण नुसतं मानलं तरी काम होतं। स्मरण मात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञान प्रदाय अशी एकंदर त्याची लक्षणे आहेत। आता तुमच्यासारख्या साधकाला ही कल्पना एकदम समजणार नाही, पण आमच्यासारखे जे अनुभवी पुरुष आहेत या पुरुषांना किंवा या पुरुषांच्या मुखातून ज्या काही गोष्टी निघतात त्या कदापिही असत्य असू शकत नाहीत, कारण मला यातून काही मोठेपणा मिळवायचा नाही किंवा मोठेपणा गाजवायचा नाही, तर माझ्या कल्पनेप्रमाणे सामान्य जीवांना ईश्वराविषयी प्रेम कसं निर्माण होईल, ईश्वराविषयी त्याची ओढ कशी वाढेल, एवढंच मुख्य कर्तव्य माझ्या विचारांचं आहे। काही गोष्टी अशा असतात की त्या तुम्हा लोकांना सहजासहजी लक्षात सुद्धा येत नाहीत। त्यातल्या त्यात स्वतःच्या शिक्षणाच्या जोरावर म्हणा, पैशाच्या जोरावर म्हणा, आपल्याला फार समजतं म्हणा, लोक हल्ली ईश्वराविषयी काहीतरी अभद्र बोलत असतात की अहो कसला ईश्वर अन कसलं काय, उगाच तुम्ही आपलं काहीतरी करीत बसता। पण हे ज्या अर्थी बोलतात त्या अर्थी त्यांना दर्जा नाही असा त्याचा अर्थ। साधारणपणे असा एक नियम आहे की जी माणसं जास्त बडबड करतात, की जे बोलू नये ते बोलतात, याचा अर्थ एवढाच की ह्यांना काही समजत नाही आणि ह्यांना काय बोलावं ते कळत नाही। याचा अर्थ त्यांना फार समजले आहे किंवा त्यांना फार ज्ञान प्राप्त झाले आहे असा मुळीच होत नाही। निदान आपल्या चांगल्या विचाराला जो धक्का मारेल किंवा आपल्या चांगल्या विचारांमध्ये जो अडथळा आणेल त्याच्यापासून आपण 4 पावलं दूर राहावे। रस्त्याने जर एकदम गाढव ओरडत असेल
तर थांबून आपण त्याचे ओरडणे न ऐकता सरळ पुढे जातो. तसंच ईश्वराविषयी अभद्र बोलणारे, ईश्वराविषयी अनुद्गार काढणारे जर भेटले तर त्यांच्यापासून दूर जावे. त्यांच्या म्हणण्याला प्रतिसाद देऊ नये, प्रतिउत्तरही देऊ नये. तो त्यांचा विषय नाही असे समजावे. आणि हे तुमच्यासारख्या महिलांनी जर खरोखर मनावर घेतले तर माझी अशी कल्पना आहे की त्यात भराभर सुधारणा होतील. तेव्हा तुम्ही सर्व एकत्र येऊन ईश्वराविषयी आस्था, भावना, या संस्थेविषयी प्रेम असणं, आपल्या गुरुविषयीही आपल्या मनात प्रेम असणं, आपल्या अंतःकरणात प्रेम असणं, त्यांच्याविषयी आपल्या मनात आदराची भावना असणं, एवढं जरी तुम्ही लोकांनी केलं तरी सुरुवात चांगली होईल. आणि सत्संगाच्या ठिकाणी एकत्र येऊन आपण ईश्वराचं चिंतन करायचं. याला साधारण असा नियम आहे की प्रत्येक जण वैयक्तिक व परमेश्वराला काही ना काहीतरी प्रमाणात भजत असतो, पण विशेष शक्ती निर्माण होत नाही. पण सर्वांनी एकत्र येऊन ईश्वराला जर प्रार्थना केली, ईश्वराविषयी आदरभाव बाळगला, तर मला असं वाटतं की त्यातून एक शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती आपोआपच विधायक मार्गाला नेते. तुम्ही म्हणाल की आम्ही ईश्वराविषयी प्रार्थना करतो, त्याला नवस करतो, सायास करतो, पण तो काही आम्हाला पावत नाही. खरे वास्तविक पाहता ही तुम्हाला न समजणारी गोष्ट आहे. तो तुम्हाला पावलेला असतो किंवा तो तुमच्याकडे कृपादृष्टीने पाहत असतो, पण ते समजण्याची तेवढी क्षमता तर लागते की नाही. असं आहे की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी झाली म्हणजे ईश्वर आहे असे मानायचे, आणि एकही गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नाही म्हणजे ईश्वर म्हणून मानायचे नाही. ही कल्पना संपूर्ण चुकीची आहे. तुम्ही सर्व भगिनींनी एकत्र येऊन आज नगरमध्ये हा जो सत्संग निर्माण होतोय, तुम्ही सर्व एका विचारांचे एकत्र येत आहे, याचा मला खूप आनंद होतोय. आणि अशीच भावना मनामध्ये दृढ ठेवा. आणि दर मासी जर तुम्हाला शक्य झाली तर ही बैठक घेत जा आणि त्या बैठकीतून अतिशय चांगले विचार मांडित जा, चांगले विचार करीत जा. ज्या गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत, लक्षात येणार नाहीत, त्या मला येऊन स्वतंत्रपणे विचारित जा. मी त्याचा माझ्या बुद्धीप्रमाणे निश्चितच उलगडा करीन. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.